की 27 तारखेला सकाळी अचलला तिथं नेण्यात आलं होतं. अचल समक्ष पोलीस अधिकारी जो कोमुलवार आहे तो म्हणाला, तू इतकं सगळं करतोस, तुझ्या बहिणीचं लफडं आहे, त्याला तू मारू शकत नाहीस का? तो हिमेश त्या कोमुलवारला म्हणतो की संध्याकाळपर्यंत त्याला मारतो. म्हणजे हा कोमुलवार ह्या वर्दीतला राक्षसानी जे आहे नुसती टीप दिली नाही, तर ह्या वर्दीतल्या राक्षसानी जे आहे त्याची गय केली जाणार नाही. हम 3 साल से साथ में थे, मतलब हमारा प्रेम संबंध था. मेरे घर वालों को पता चल गया था और वो जय भीम वाला होने की वजह से मेरे घर वालों ने साफ साफ मना कर दिया था उसके साथ शादी के लिए. क्या बोलते थे मम्मी पापा तुम्हारे? वो जय भीम वाला है, हम हिंदू है, इसीलिए. धर्म बदलने के लिए कुछ प्रेशर भी डाला गया था क्या? प्रेशर नहीं, बस उसे बोला था कि अगर तुझे मेरी बेटी से शादी करनी है तो तुझे हमारा हिंदू धर्म में आना पड़ेगा. तो वो मेरे लिए ये भी करने के लिए तैयार हुआ था. अच्छा, फिर क्या वजह है, फिर इस तरह का मारने की क्या वजह थी जब तो तैयार थे सब? तो सक्षम आपके साथ में था, कब था? मेरे घर वाले बस मौके का इंतजार कर रहे थे कि कब उसे मार सके, और उन्हें उस दिन वो मौका मिल गया था, इसलिए ऐसा हुआ. और सक्षम आपको मिल के गया था, मिलने को आया था, या फिर वो कहाँ जाता बोलकर आपसे कुछ बात की? बात किया था सवेरे. क्या बताया? उसके बुआ को छोड़ने जा रहा था वो स्टेशन को. अच्छा. उसके बाद हमारी बात नहीं हुई, जब मुझे भी आइडिया नहीं था कि ऐसा कुछ होगा. अच्छा, फिर ये सब कब पता चला आपको? कब पता चला ये सब? दूसरे दिन सवेरे पेपर में देख के पता चला, मुझे किसी ने नहीं बताया था. सक्षम को मारने के लिए जो कट रचा गया था आपके पिताजी आपके भाई की तरफ से, तो थोड़ी सी की कहानी बताइए ना, एक दिन पहले क्या क्या किया? जी. जिस दिन सक्षम की हत्या हुई उस दिन सवेरे मेरा छोटा भाई हिमेश मामिडवार वो मुझे पुलिस स्टेशन को लेके गया था सक्षम पे केस डालने के लिए. मतलब ऐसा कुछ रीजन नहीं था उसका, लेकिन जबरदस्ती से केस डालने के लिए लेकर गया था. तो मैंने साफ साफ इनकार कर दिया वहां जाकर. तो जो 3-4 जो पुलिस वाले हैं वो मेरे भाई को बोल रहे थे कि तू इसको उसको मार के यहाँ पर आता है, जिसका मैटर है उसको मारना, फिर उसको मार के हमारी तरफ आ. तो मेरा छोटा भाई उनको बोला कि ठीक है, आज शाम तक उसको मार के ही आपको मुंह दिखाऊंगा. पुलिस वालों ने उसका आया था? हाँ, वो पुलिस वाले हमारे घर पे भी आते थे पहिले. तुझे वडील काय करायचे, काय त्यांचे व्यवसाय वगैरे, तुझे भाऊ वगैरे काय करायचे? असंच 2 नंबरचे काम, टेबल चालवणं, म्हणजे पत्ते वगैरे सगळे 2 नंबरचे काम करूच पैसा कमवलेला त्यांनी. तुला किती वेळा तुझ्या घरच्यांनी दबाव टाकला की तुला भेटू नको, बोलू नको? मोजता येत नाही एवढी वेळेस. 3 वर्षामध्ये विचार करा ना किती वेळेस केलं असेल हे. तुला मारहाण केली कधी? तुला धमकी? खूप वेळेस मारहाण केलेली. माझ्या सक्षमला मारतो म्हणून, त्याच्या घरच्यांना त्रास देईल म्हणून, आणि मी त्यांना घाबरून राहायचे. तू कधी हे सक्षमला बोलली नाही का की असं तुम्हाला? बोलले होते त्याला, म्हणले पण चल मी तुझ्यासोबत यायला तयार आहे, पण तू असं बोलायचं की नाही अचल, मी तुझ्या पप्पांची खूप रिस्पेक्ट करतो आणि मला त्यांच्या मनाने म्हणजे त्यांना म्हणून तुला न्यायचं आहे. अच्छा, किती प्रेम होतं तुझं सक्षमवरती आणि सक्षमचं तुझ्यावरती? माझ्या प्रेमाचं माहिती नाही, पण माझा सक्षम ना माझ्यावर, मी जेवढं त्याच्यावर करते ना त्याच्यापेक्षा दुप्पट प्रेम करायचा. मी त्याच्यावर एवढं केस करून सुद्धा सगळे त्याला म्हणायचे की त्या मुलीचा नाच सोड, तरी पण त्याने मला एवढं जीव लावला, तर मी त्याला धोका कसं देऊ शकते? आणि मी त्याची साथ सोडणार नाही. त्यानं आज इथे नाही, पण मी त्याच्या सोबत आहे, हमेशा त्याच्या फॅमिली सोबत आहे. त्यांच्यापासून त्यांचा मुलगा गेला माझ्यामुळे, माझ्या प्रेमामुळे. आता मी यांची साथ नाही सोडू शकत. बरं, तू त्या दिवशी लॉकअप मध्ये म्हणजे पोलिसांनी अटक केल्यानंतर तुझ्या भावानं काय तुला धमकी वगैरे दिली पोलीस स्टेशन मधून? दिली. इथून आम्हाला असं सांगून, म्हणजे त्यांचे कर्मचारी आले होते इथं आम्हाला घ्यायला. त्यांनी असं सांगितलं की तुम्हाला कोर्टात जायचं आहे म्हणून, आणि कोर्टापासून जाता जाता अचानक आम्हाला त्यांनी इतवारा पोलीस स्टेशनला नेलं. तिथे नेल्यानंतर
त्यांनी मला एकटीला असं घेऊन जात होते जबरदस्तीने पोलीस कर्मचारी माझ्या पप्पांकडे, की माझे पप्पा त्यांना बोलले होते की मी माझ्या मुलीला एकदा बोललो, इमोशनली म्हणजे हे केलो तर माझी मुलगी माझं ऐकेल. पण मी गेली नाही त्यांच्यासोबत एकटी. तर माझा भाऊ मधून असं त्या खिडकीतून इशारे करत होता मला मारल्यासारखे, म्हणजे असं धमकी दिल्यासारखे, असं ताव देत होता मी शीला वगैरे. आता बघ तू तुझ्या घरच्यांच्या विरोधात गेली, म्हणजे वडिलांच्या विरोधात, तुझ्या भावांच्या विरोधात, सगळे तुझे स्टेटमेंटवरती हे सगळे व्हायरल होत आहेत. तुला भीती आहे आता, तुला तर तुझ्या वडिलाबद्दल भावाबद्दल माहिती, तुला भीती आहे की तुला ते बाहेर आल्यावरती काय करतील वगैरे अशी? मला माझी काहीच भीती नाही हो. आता मी ज्याच्यासाठी जगत होते तेच नाही राहिला. मला माझ्याशी काहीच घेणं देणं नाही. बस सक्षमच्या फॅमिलीला प्रोटेक्शन द्या, कारण की त्यांच्या जीवाला धोका आहे. माझा लहान भाऊ अल्पवयीन असल्यामुळे तो कधीही सुटून येऊ शकतो. तो मला बोलला होता की 15-20 दिवसात सुटून येईल आणि सक्षमच्या पूर्ण फॅमिलीला संपून टाकेल. तर बस सक्षमच्या फॅमिलीला काही नाही व्हायला पाहिजे. तू या केसमधली मुख्य साक्षीदार आहे, तर शेवटपर्यंत तू ठाम राहशील का? की कारण त्या एकदम ठाम राहील. मला पण माझ्या प्रेमाची शपथ आहे. मागणी बस यांना एकदम कडक शिक्षा व्हायला पाहिजे, फाशीच होऊ द्या यांना.